नमस्कार पालकांनो, तुमच्या 5 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला या छोट्या छोट्या गोष्टी जरूर शिकवायला हरकत नाही. म्हटलं तर या खूप लहान गोष्टी आहेत, पण मुलांकरता त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण मुलांना त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा दुर्दैवाने घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यांच्यापासून वाचवण्याच्या दृष्टीने आत्ताच सजग करायला हवं. दिवसेंदिवस बाहेरचं वातावरण हे खरंच खूपच धोकादायक, गढूळ आणि दूषित होत चाललेलं आहे. अशा वेळेला मुलांना 3 गोष्टी जरूर शिकवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या शरीराच्या ज्या मर्यादा आहेत, म्हणजे ज्याला बॉडी बाउंड्रीज म्हणतात, की तुमच्या शरीराला कोण स्पर्श करू शकतं आणि कोण नाही. दुसरी गोष्ट, कोणतीही गोष्ट आपल्याला दुसऱ्याकडनं घ्यायची असेल तर त्याच्याकरता परवानगी घेणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दुसऱ्याला रिस्पेक्ट देता आला पाहिजे. आता या गोष्टीबाबत आपण मुलांशी कसा संवाद साधू शकतो? तर आपण मुलाला किंवा मुलीला असं म्हणू शकतो की जर तुझ्याशी जवळ येऊन कोणीतरी असं म्हटलं तुला की मला तुला कुशीत घ्यावंसं वाटतं आहे किंवा तू माझ्या मिठीत ये, मला तुला हग करायचं आहे, आणि जर तुझी इच्छा नसेल, तुला असं वाटत असेल की नाही हा माणूस, ही व्यक्ती, ही बाई मला मिठीत घेण्याच्या दृष्टीने योग्य वाटत नाही आहे, तर तू काय करशील? जर तुला असं वाटत असेल की नाही मला नाही जायचं आहे यांच्याजवळ, तर तू त्यांना काय म्हणू शकशील? तर मुलांना असं सांगा की तू त्यांना हायफाय देऊ शकतेस, शेक हँड करू शकतेस किंवा नमस्कार करू शकतेस. आणि जर आपल्याला असं त्या मुलांना सांगता येईल की तुझ्या शरीराला कोणी टच करायचं, कोणी स्पर्श करायचा हे तू ठरवू शकतेस, याचा अधिकार तुलाच आहे. म्हणून कोणीही येऊन पटकन तुला उचलून घेईल, कुशीत घेईल किंवा तुला हग करेल, ह्या गोष्टी तुला पटत नसतील तर तुला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना किंवा मुलींना असं सांगा की तुम्ही समजा मैदानावर गेलात, बागेत गेलात, कोणाच्या तरी घरी खेळायला गेलात आणि तुमची मैत्रीण किंवा तुमचा मित्र त्यांच्या खेळण्याने खेळतोय आणि तुम्हाला पण खेळायचं आहे, तर तुम्ही त्याच्या हातून ते खेळणं हिसकावून घ्याल का? मुलांना सांगायचं आहे की असं नाही आपल्याला करता येणार आहे. मग काय करायला हवं आहे? तर तू तिला किंवा त्याला असं म्हणू शकतेस किंवा म्हणू शकतोस की मला तुझ्याबरोबर खेळायचे, मी तुझं खेळणं घेऊ का? ही परवानगी घेणं, किंवा आपण दोघंही मिळून खेळूयात का? आणि जर त्या मुलाने किंवा मुलीने ही परवानगी दिली तर आणि तरच त्यांच्या खेळण्याला स्पर्श करायचा असतो. मुलं अशी वागतात की ओरबाडून घेतात, हा खूप नंतरचा प्रश्न आहे. पण किमान पालक या नात्याने आपल्याला ही एक दुसरी छोटीशी गोष्ट मुलांना शिकवायला हवी की दुसऱ्याची वस्तू वापरण्यापूर्वी आपण त्याची परवानगी घ्यायला हवी, एकत्र मिळून खेळूयात असं आपण सुचवायला मुलांना काहीही हरकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मुलं खेळत असतात, खेळताना बऱ्याच गोष्टी घडतात. मुलं खेळण्याच्या नादामध्ये एकमेकांना ढकलतात. एकमेकांना ढकलल्यानंतर मग स्वाभाविकच मुलाला तुम्ही असं विचारा की एखाद्याने जर तुला ढकललं तर तू काय करशील? तर मग मूल काय म्हणतं की मी म्हणेन थांब, मला ढकलू नकोस. पण एवढं म्हणूनसुद्धा जर समोरचं मूल थांबत नसेल, ते ढकलतच असेल किंवा ते तुम्हाला तुमच्यावर राग काढत असेल, तुम्हाला मारत असेल, तर मग अशा वेळेला काय करायचं? तर तुमच्या अवतीभवती जो कोणी मोठा माणूस असेल त्याला जाऊन सांगायचं की हा मुलगा मला त्रास देतो आहे किंवा ह्या मुलामुळे मला इजा होते आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या बॉडीला टच करू देणं, आपण एखाद्याची वस्तू घेणं किंवा आपल्या शरीराला कोणी इजा करत असेल तर आपल्या अवतीभवती असणाऱ्या मोठ्या माणसाकडे मदत मागणं, ह्या गोष्टी आपण मुलांना शिकवल्या पाहिजेत. म्हटल्या तर या खूप छोट्या गोष्टी आहेत, पण आजच्या जगामध्ये मुलांना त्यांच्या शरीराच्या मर्यादा, त्यांना कोणी त्रास देत असेल तर त्याच्याकरता गप्प न बसता त्या आजूबाजूच्या मोठ्या माणसांना सांगणं आणि कोणाचीही वस्तू घ्यायची असेल तर आधी त्याची परवानगी घेणं, या म्हटल्या तर खूप छोट्या गोष्टी आहेत, पण मुलांना त्या जरूर शिकवा. धन्यवाद.